कसबा वाळवे जिल्हा परिषद मतदारसंघातून शिवसेना शिंदे गटाच्या तिकिटावर निवडून आलेले अरुण मारुती जाधव यांनी निवडणूक अर्जात गुन्ह्यांची माहिती लपवल्याचा आरोप काँग्रेसचे उमेदवार सुनील हिंदूराव चौगुले आणि मतदार रवींद्र भीमराव यादव यांनी केलाय। या प्रकरणी त्यांनी जाधव यांना अपात्र ठरवून त्यांचं सदस्यत्व रद्द करण्याची मागणी करणाऱ्या 2 स्वतंत्र निवडणूक याचिका कोल्हापूर जिल्हा सत्र न्यायालयात दाखल केल्यात। याचिकांमध्ये जाधव यांना फौजदारी गुन्ह्यात 7 वर्षांची शिक्षा झाल्याचा उल्लेख करण्यात आला असून ते सध्या जामिनावर बाहेर असल्याचं नमूद करण्यात आले। याचिकाकर्त्यांच्या म्हणण्यानुसार त्यांना उच्च न्यायालय किंवा इतर कोणत्याही न्यायालयाकडून शिक्षेवर स्थगिती मिळालेली नाही। त्यामुळे महाराष्ट्र जिल्हा परिषद आणि पंचायत समित्या अधिनियम 1961च्या कलम 16(1)(ब) नुसार ते निवडणूक लढवण्यासाठी, निवडून येण्यासाठी तसंच पदावर राहण्यास अपात्र ठरतात असा दावा याचिकेत करण्यात आलाय। सध्या अरुण जाधव हे शिवसेना शिंदे गटाचे जिल्हा परिषदेतील गटनेते आहेत। त्यांना जिल्हा परिषद कामकाजापासून अलिप्त ठेवण्याची अंतरिम मागणीही न्यायालयाकडे करण्यात आली आहे। या प्रकरणाची प्राथमिक सुनावणी घेत जिल्हा न्यायालयानं अरुण जाधव यांना त्यांचं म्हणणं सादर करण्यासाठी नोटीस बजावली आहे। आज या प्रकरणाची सुनावणी होती, मात्र कामकाज होऊ शकलं नाही। त्यामुळे आता यावर 25 मार्चला सुनावणी होणार असल्याचं याचिकाकर्त्यांचे वकील राहुल गोरुले यांनी सांगितलंय। पत्रकार बैठकीला सुनील चौगुले, रवींद्र जाधव, माजी सरपंच बबन जाधव, माजी ग्रामपंचायत सदस्य तानाजी चव्हाण, MK बारड, वैभव राटोळे, सुजित जाधव, वैभव पोवार, अजित जाधव, एकनाथ कांबळे, अक्षय पोवार यांच्यासह राधानगरी तालुका काँग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते।